पावसाळ्यात डोंगर खचणे, माती रस्त्यावर येऊन वाहतूक बंद होणे हे दरवर्षी घडत असते. घाटांमध्ये भूस्खलन ही नित्याची बाब आहे. रस्ता तयार करताना किंवा रुंदीकरणाच्या वेळी डोंगर उतार तासले जातात. त्यावरच्या वनस्पती खरवडल्या जातात. तळातील माती हलते. पावसाचे पाणी ती माती वाहून नेते. पुरामधून किती माती वाहून जात असते ती मोजण्याचा प्रयत्न बिनभिंतींच्या शाळेत करण्यात आला होता. मुलांनी ती किती अचूक मोजली होती हे माहीत नाही, पण पुराच्या पाण्यातून 6 PPM म्हणजे वाहून जाणारे पाणी जर 10 लाख लिटर्स असेल तर 6 किलो एवढी माती वाहून जाते. चोरदा या नदीतून किंबहुना ओढ्यातून किती पाणी वाहून जात असते हे दाखवण्यासाठी त्यांना बोरघर येथे असणाऱ्या नदीच्या पुलावर नेण्यात आले होते. नदी दुथडी भरून वेगाने वाहत होती. नदीची रुंदी किती आहे याचा अंदाज करा असे मुलांना सांगण्यात आले. हा अंदाज कसा करायचा याचे प्रात्यक्षिक त्यांना दिले गेले होते. नदीचे पात्र सुमारे 80 फूट एवढे रुंद होते. वाहणाऱ्या पाण्याचा वेग साधारणपणे सेकंदाला 1 फूट एवढा असावा. वाहणाऱ्या पाण्याची उंची किंवा खोली म्हणा हवे तर सुमारे 5 ते 5.5 फूट असावी. पात्रातून किती माती वाहून जात असावी याचे गणित करा असे मुलांना सुचविण्यात आले. 1 घनफूट एवढ्या क्षेत्रात 28 लिटर्स एवढे पाणी राहते हा तपशीलही मुलांना देण्यात आला होता. पण हे गणित मुलांना करता आले नाही. ते का करता आले नाही हेही त्यांना सांगता आले नाही. नदीपात्राची रुंदी, वाहणाऱ्या पाण्याची खोली आणि सेकंदाला 1 फूट पाणी वाहत आहे हा सारा तपशील दिल्यावरही किती पाणी वाहते आणि त्यामधून किती माती वाहून जात असली पाहिजे याची आकडेमोड करणे निश्चित शक्य होते. किंबहुना अनेक वेळा सांगूनसुद्धा त्यांना प्रश्नच कळला नाही. हे गणित समजून घेण्याचे, सोडविण्याचे कष्ट मुलांनी केले नाहीत. त्यासाठी जी चिकाटी लागते, प्रयत्न लागतात ते करायला मुले तयार नव्हती. विशिष्ट आव्हान पेलण्यामधूनच आयुष्याला आकार येत असतो. 80 गुणिले 5 गुणिले 28 हा साधा गुणाकार करावा हे 9वीत शिकणाऱ्या मुलांच्या लक्षात यायला हवे होते. गणित म्हणजे सूत्रे पाठ करणे नव्हे. एखादी समस्या, गणित सोडवावे असे मुलांना का वाटत नाही यावर अधिक विचार व्हायला हवा आहे. आव्हान स्वीकारण्याची मानसिकता घडवायला हवी. त्यासाठी त्यांना प्रेरित करता यायला हवे. यासाठी शिक्षक, पालक, समाजातील जबाबदार नागरिक यांनी समस्या समजून घेऊन त्याचे उत्तर शोधण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. सभोवतालच्या चित्रात योग्य बदल घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षण चित्रात बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यानेच आपल्या पुढील पिढ्या या सुखी होतील. किंबहुना तसा प्रयत्न करणे हेच समूहमनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी समूहमनामागची भूमिका समजून घ्या व या उपक्रमात सहभागी व्हा ही विनंती आहे. धन्यवाद.